श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात एखाद्या अडचणीत जर तुम्ही सापडला असाल किंवा कोणी जर तुम्हाला अडकवलंही असेल, कुठल्याही कारणामुळे तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे किंवा आयुष्यात काहीतरी अचानक अडचण आलेली आहे किंवा त्याच्यासाठी त्या मार्गातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, पण तुम्हाला काहीच मार्ग मिळत नाही आहे. काहीतरी आपल्याला पर्याय हवा आहे किंवा त्या संकटातून, त्या दुःखातून तुम्हाला मात करायची असेल आणि जर तुम्हीसुद्धा या अडचणीत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कोणीतरी आपल्याला चुकीच्या मार्गात आणतं, आपल्याला फसवतं, आपल्याकडून पैसे घेतं किंवा पैसे उसने घेतल्यानंतर ते परत करत नाही. कोणीतरी आपल्याला चुकून खोट्या आरोपामध्ये अडकवतं, खोटी सही केली आहे किंवा असं काहीतरी खोटं केलं आहे की जे मी केलेलंच नाही आहे, पण मला त्याच्यामध्ये अडकवलं आहे. किंबहुना आयुष्यात आलेलं संकट, आपत्कालीन संकट, जे कधी वाटलं पण नव्हतं की असं काहीतरी घडेल आणि जे घडतं. आणि खरं तर आयुष्य खूप विचित्र आहे. कधी काय कोणाचं होईल सांगता येत नाही. आपण कितीही प्रामाणिक असलो तरीसुद्धा कोणी ना कोणी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये आपण अडकलेलो असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्र, खरं तर दोन्ही एकच आहे. पण काही ठिकाणी त्याला घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणतात, तर काही ठिकाणी घोर कष्ट उद्धार स्तोत्र असंही म्हणतात. तर या घोर कष्टोद्धरण स्तोत्र याचा अर्थच आपल्याला सगळं सांगून जातो. याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. आयुष्यात आलेले घोर कष्ट उद्धार, याचा उद्धार होण्यासाठी, आयुष्यात आलेलं संकट त्याचा उद्धार होण्यासाठी आपल्याला घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा करायची आहे. हे स्तोत्र अतिशय सुंदर आणि प्रभावी दिव्य आहे. वासुदेव सरस्वती यांनी हे रचित घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपल्या आयुष्यात जर काही कुठले तरी कष्ट चालू आहे, संकट आलेलं आहे, कोणीतरी अडकवलेलं आहे, कोर्ट कचेरी चालू आहे, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे फसवलेलं आहे, सध्या जो काही फसवेगिरीचा प्रकार आहे, म्हणजे कधीकधी मुलगी खूप चांगली असते पण घरचे तिला त्रास देतात किंवा खोटी केस लावतात आणि कधीकधी मुलगा खूप चांगला असतो तरीसुद्धा त्याच्या घरचे लोक त्याची बायको असेल किंवा त्याच्या सासरचे लोक असतात, त्यांच्याकडून वाईट म्हणतो ना की दोष लागतात, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने अडकवतात. हे जर तुमच्या बाबतीतही घडलं असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीमध्ये काम करायला पाहिजे आणि ही सेवा केली पाहिजे. आता ही सेवा कशी असते तुम्हाला सांगते. ही सेवा 41 दिवस असते. रोज 51 वेळा पठण करायचे असते. घोर कष्टातून तुमचा उद्धार होण्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र फक्त 5 ओव्यांचं आहे. श्रीपाद श्री वल्लभत्व सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव, अशी या घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सुरुवात आहे. हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र तुम्हाला कुठंही मिळेल. जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला गुगललाही मिळून जाईल. जर तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय असेल तर त्याच्या सुरुवातीलाच वरच्या पानावरतीच तुम्हाला घोर कष्टोद्धरण स्तोत्र बघायला मिळेल. जर 14वा अध्याय नसेल आणि 18वा अध्याय असेल तर त्याच्याही वरतीच तुम्हाला घोर कष्टोद्धरण स्तोत्र पाहायला मिळेल. असं वैयक्तिक कोणतंही पुस्तक नाही आहे. जर तुम्हाला नाहीच मिळालं तर तुम्ही गुगलवरती टाकून त्याची प्रिंट काढूनही घेऊ शकता आणि ती वाचायला तुम्ही सुरुवात करा. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे स्तोत्र नाही आहे, पण आता हे रोज 51 वेळा पठण करायचं असतं. आता अर्थात आपण ज्या अडचणीत आहोत त्याच्यातून एवढे 51 वेळा पठण करणं शक्य आहे का? तर ही सेवा खरं तर 51 वेळाच करायची आहे. तुम्हाला रोज 51 वेळा हे पठण करायचं आहे. पण काही कारणांनी ज्यांना वाचणं शक्य होत नाही, तर आम्हाला वाचता येत नाही, तर त्यांनी करायचं काय? तर त्यांनी सुरुवातीला यूट्यूबवरती हे लावून बघा, तुम्हाला मिळून जाईल. यूट्यूबवरती थोडे दिवस जर तुम्ही ते ऐकलं तर ते तुमच्या पाठ होऊन जाईल, कारण अगदी छोटंसं आहे. तसं म्हणायला गेलं तर 2 ते 3 मिनिट लागतात. तर तुम्ही 2 ते 3 मिनटं दररोज एकाच दिवसात तुम्ही 5-6 वेळा जरी ऐकलं ना
तर ते तुमच्या पाठ होऊन जाईल किंवा तुम्हाला वाचायला ते अगदी सोपं पडेल. तर अशा पद्धतीने तुम्ही यूट्यूबला लावून हे तुम्ही वाचू शकता. अगदी छोटंसं आहे आणि खूप सुंदर आणि दिव्य आहे. अशा पद्धतीनं दररोज हे 5 ओव्यांचं घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. तर हे आपण ज्यासाठी वाचणार आहोत, तर पहिले तर आपल्याला महाराजांना अशी प्रार्थना करायची आहे. त्यांना विनंती करा की महाराज, मी माझ्या या कार्यासाठी या गोष्टीमध्ये अडकलेली आहे, यातून मला मार्ग मिळावा म्हणून महाराज मी ही सेवा करत आहे, तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. नारळ, खडीसाखर तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन ठेवू शकता. जवळपास जर तुमचं कुठंही केंद्र असेल तर केंद्रात जा, नसेल तर दत्त मंदिरात जाऊनही नारळ, खडीसाखर तुम्ही ठेवून येऊ शकता. आणि त्यांनाही विनंती करायची असते की महाराजांना प्रार्थना करायची असते की कुठलीही अडचण न येता ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. रोज 51 वेळा. आता तुम्ही म्हणाल बापरे 51 वेळा, खरं सांगू का एका बैठकीत करायचं असतं 51 वेळा. आता ज्यांचा पाठ आहे त्यांना 1 मिनिट पण लागत नाही वाचायला. म्हणजे एखादा मिनिट, 1.25 मिनिट धरू शकता. 51 वेळा म्हणजे तुम्हाला कंप्लीट 1 तास बसावं लागेल. तर 21 वेळा म्हणू का, अशीही काही लोक विचारतात. तर तुमची अडचण जेवढी मोठी आहे तर तुम्हाला 51 वेळा म्हणायला काहीच हरकत नाही आहे. 51 वेळा म्हणायला तुम्हाला 1 तास जातोय ना, तर त्या 1 तासाने तुमचं आयुष्य किती बदलणार आहे याचा विचार करा. तुमची सेवा जर तुमच्यावर दोष आहे, तुम्हाला जर आरोप प्रत्यारोप झाला आहे, जर एवढं मोठं आहे की एवढी मोठी गोष्ट घडते आहे, तर तुम्हाला या ही सेवा करायला काहीच अवघड नाही आहे. कारण इतक्या संकटातून आपण जात असेल तर 1 तास देणं आपल्यासाठी काही अवघड नाही आहे. त्यामुळे तुम्ही दररोज 51 वेळा ही गोष्ट करू शकता. 11 वेळा म्हणू का, 21 वेळा म्हणू का, तुमची इच्छा आहे 51 वेळा म्हणायची, पण मला जमत नाही आहे, माझी तेवढी मानसिकता नाही आहे, तर असं करू नका. यात काहीच अर्थ नाही आहे. कारण अशा वेळेस काय करायचं, तुम्ही 21 वेळा, 41 वेळा असं सेवेला तुम्ही सुरुवात करा. आधी तुम्ही ऐका. तुमच्या जवळपास खरं सांगते, जर कोणीतरी एखाद्या कारणाने अडकलेला असेल, कोणीतरी फसलेला असेल आणि तुम्हाला अगदी त्याच्यावरती जेलमध्ये जायची वेळ जरी आली असेल, तरी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. कारण तुम्ही फक्त अनुभव एकदा घेऊन बघा. तुम्हाला नसेल जमणार 51 वेळेला, तर तुम्ही 11 वेळा, 21 वेळा म्हणून बघा. 2 ते 4 दिवस जर तुम्ही म्हटलं ना, तर ते तुमच्या पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला 51 वेळा म्हणायला काहीच अवघड नाही आहे. आपल्यावरचं संकट एवढं मोठं आहे, तर ही गोष्ट आपण सहज करू शकतो. खूप उच्च कोटीची सेवा आहे. तुमच्या घरात केली तर अतिशय उत्तम, ऐकलं तरी चालतं, पण पठण केली तर अतिशय उत्तम. हे पठणच करायचं असतं. जेव्हा तुम्ही पठण करत असता तेव्हा तुमचे दोष खूप जास्त प्रमाणात कमी होत जातात. म्हणून ही सेवा पठणच करायची असते. अर्थात ही सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. पठण करून झाल्यानंतर मांसाहार केला तर चालेल का, तर असंही काही नाही आहे. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर करा, नसेल तर काहीही हरकत नाही. जेव्हा आपल्या गुरुचा वरदहस्त आपल्यावरती असतो, तेव्हा काहीच गोष्ट आपल्याला काहीच करायची गरज लागत नाही. पैसा येऊ जाऊ किंवा गुरूंचा वरदहस्त, दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर असते, तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला अवघड नसते. त्यामुळं त्यांची सेवा केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात. तर ही सेवा आपल्याला 41 दिवस दररोज करायची आहे. या सेवेमध्ये जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर ते 4 ते 5 दिवस ओलांडायच्या, म्हणजे
सोडून द्यायचे आणि तिथून पुढं आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे. जर सुतक विटाळ काय आला तर त्याचेही आपल्याला जर विटाळ आला तर त्याचे 12-13 दिवस पाळावे लागतात. जर सुतक आलं असेल तर ते सुतक जवळचं असेल तर तुम्हाला 1.25 महिना पाळावं लागतं आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. पण जर तुम्हाला 10-12 दिवसाचा गॅप पडणार असेल तर त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू केलं तरीही चालू शकतं. त्यामुळं तुम्हाला अशी कोणतीही अडचण नाही आहे की मी काय करू, मग मध्येच बंद झालं तर काय करायचं. या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ब्रह्मचर्य तुमच्यावरती डिपेंड आहे की करायचं की पाळायचं की नाही आहे. शेवटी प्रत्येकाचा भाग असतो, प्रत्येकाची इच्छा असते, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. जर तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, बायको असेल, जे कोणी सेवा करतात त्या व्यक्तींना जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर कधी जमलं नाही, वेळ मिळाला नाही तर त्यांनी केलं तर चालेल का, असं तुमची इच्छा असते. पण ज्या वेळेला आपण संकल्पयुक्त एखादी गोष्ट करत असतो तर त्यावेळी ज्यांनी संकल्प केलेला आहे तर शक्यतो त्यांनीच ती सेवा पूर्ण करायची. तर अशा पद्धतीनं जर घोर कष्टोद्धरण स्तोत्र 5 ओव्यांचं स्तोत्र की ज्याला 1 ते 1.25 मिनिट लागतो एका वेळेला म्हणायला, म्हणजे एका तासात तुमचे 51 वेळेला होऊन जातात. तर तुमची वृत्ती, तुमचे कर्म चांगले ठेवा. कधीच कोणावर वाईट दोष लावू नका, कारण महाराजांच्या काठीचा आवाज येत नाही. एखाद्याबद्दल जर तुम्ही वाईट चिंतत असाल, तो स्वामी भक्त असो किंवा नसो, आणि जर एखाद्या चांगल्या व्यक्तीवर आपण जर वाईट आरोप लावले तर त्याची शिक्षा ही आपल्याला मिळते, यात काही शंकाच नाही. तुमच्याकडे जर ही अडचण असेल, कोणीतरी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर उद्या आहे गुरुवार, तुम्ही उद्या गुरुवारपासूनच या सेवेला सुरुवात करू शकता. तर गुरुवारी 11 वेळा तरी याचे पठण करा. जर तुम्हाला उद्या शक्य नसेल तर उद्या 11 वेळा पठण करा, शुक्रवारी 11 वेळा पठण करा. 2 दिवसात मी 100% सांगते की तुम्हाला या स्तोत्राची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला ते अवघडही वाटणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे दररोज 41 दिवस 51 वेळा म्हटलं तर तुमच्या आयुष्यातील कठीणातील कठीण समस्या ही दूर होऊ शकते. मग ती कितीही कठीण असू द्या, कितीही अवघड असू द्या, त्यातून तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे असं जरी असेल तर त्याच्या नावातच तुम्हाला कळेल की आपल्याला हे किती प्रभावशाली, किती दिव्य आणि प्रभावी असं हे स्तोत्र आहे. जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.